कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी शिवानी सचिन मेहता. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स. बारामतीत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या विमानाचा भीषण अपघात, अजित पवारांचे दुर्दैवी निधन, राज्यावर मोठी शोककळा पसरली. अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला, नागरिक, कार्यकर्त्यांसह अनेक नेत्यांनी व्यक्त केला शोक. अजित पवारांच्या विमान अपघातातील निधनाने सर्वत्र शोककळा, एपीएमसी मार्केट बंदचा निर्णय, व्यापारी आणि कामगारांकडून श्रद्धांजली. आणि लांजात 10 उमेदवारांची मोठी माघार, दोन्ही शिवसेना गटात थेट लढत, जिल्हा परिषद निवडणूक चित्र स्पष्ट, तालुक्यातील राजकीय समीकरणे आता बदलली. आता पाहूया सविस्तर वृत्त. महाराष्ट्राच्या राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला विमानाने जात असताना विमानतळाच्या धावपट्टीवर लँडिंग दरम्यान हा मोठा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह त्यांचे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक आणि 2 पायलट अशा एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते, मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अजित पवारांच्या अशा अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून पवार कुटुंबासह समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या 4.5 दशकांपासून राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा असणाऱ्या दादा पर्वाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डीजीसीएने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून बारामती परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. चिपळूणमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकून मन पूर्णपणे सुन्न झाले असल्याचे ते म्हणाले. दिवसाचे 24 तास जनतेच्या समस्यांसाठी झटणारा आणि लोकांसाठी सतत धावणारा एक महान जननायक आज आपल्यातून निघून गेला असल्याची तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. भावना अत्यंत वेदनादायी आहेत. नियती एवढी कठोर आणि क्रूर असू शकते का, ही असा माझा प्रश्न खरं तर ज्या वेळेला ही बातमी टी व्हीवर मी बघितली, ऐकली, त्यावेळेला मनामध्ये पहिला प्रश्न आला. एक अत्यंत कर्तव्य कठोर, शब्दाचा पक्का, दिवस रात्र या महाराष्ट्राच्या विकासाकरता, भविष्याकरता, भवितव्याकरता धडपडणारा नेता आणि दिवसातले 24 तास सुद्धा कमी पडतील इतकं काम करणारा नेता हा दुर्दैवानं आपल्या सर्वांच्या मधून आज निघून गेलेला आहे, हरपलेला आहे. मी सुरुवातीलाच माननीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या कुटुंबियांतर्फे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधिमंडळातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादा हे अत्यंत रोखठोक व्यक्तिमत्व होतं. अजितदादा थोडे तामशी होते, पण तितकेच मनानं हळवे देखील होते आणि तितकेच शब्दाचे पक्के देखील होते. आज ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत. मी त्यांच्याबरोबर आयुष्यातली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये जवळजवळ 34 वर्ष मी त्यांना जवळून बघितलेलं आहे, त्यांना अनुभवलेलं आहे. त्यांचा स्वभाव, त्यांची वागण्याची पद्धत, त्यांची काम करण्याची हातोटी ही मी जवळून अभ्यासलेली देखील आहे. अजितदादा आपल्या सर्वांमधून जाण्यात नुकसान फक्त पवार कुटुंबियांचं नाही झालं, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं झालं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला, पक्ष कुठलाही असू द्या, पण त्या पक्षातल्या माणसाला कुठे ना कुठेतरी असा एक हळवा कोपरा, हळवा विचार होता की अजितदादा एक ना एक दिवस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं प्रत्येकाला वाटत होतं. ते प्रत्येकाचं स्वप्न, ते अजितदादांचं देखील स्वप्न होतं की मला एक ना एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी. ही सगळी स्वप्न आजच्या अपघातामध्ये पूर्णपणे धुळीस मिळाली, जळून खाक झाली आणि आज अजितदादा आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत. याचा प्रचंड असा
या ठिकाणी धक्का तर आहेच, पण अतीव दुःख होते मनाला. रत्नागिरीत बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील अजित पवारांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त केलंय. संपूर्ण पवार कुटुंबाला हे दुःख पचवण्याची शक्ती मिळो अशी भावनाही सामंत यांनी व्यक्त केली. या प्रसंगी त्यांनी जुन्या आठवणींना भावुकपणे उजाळा दिला. अतिशय दुःखद दिवस आहे, कारण ज्यांच्या समोर राजकारणाची सुरुवात केली ते अजितदादा आज आपल्यामध्ये राहिलेले नाहीत. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परंतु माझे आणि त्यांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते. एकच फोटो मी आपल्याला दाखवतो. या फोटोमधून तुम्हाला कळेल की माझे आणि अजितदादांचे हे संबंध काय होते. अनेक वेळा ते माझ्यावर रागवायचे देखील. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही म्हणजे एकामेकाबरोबर चर्चा करायचो. ते हक्कानं मला एखादं काम सांगायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी 7 वाजता माझं आणि त्यांचं फोनवरनं बोलणं झालेलं होतं एका पुण्याच्या MIDCच्या विकास कामाच्या बाबत. आणि काल मी त्यांच्याबरोबर दिवसभरात 3दा बोललो होतो. काही राजकीय विषय होते, काही MIDCचे विषय होते. आणि आज सकाळी ज्यावेळी ही बातमी कळली त्यावेळी खरोखरच प्रचंड धक्का मला पण बसलेला आहे. कारण माझ्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीमध्ये अनेक वेळा अजितदादांनी मला सहकार्य केलं, अजितदादांनी मला पाठिंबा दिला. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अजितदादांनी जे महाराष्ट्र फिरण्याची मला पूर्वी संधी दिली होती त्याच्यामुळेच माझा चेहरा महाराष्ट्रामध्ये ज्ञात झाला. त्याच्यामुळे अशी व्यक्ती 25 वर्षात ज्याने मला सहकार्य केलं, पाठिंबा दिला, आउट ऑफ द वे जाऊन मदत केली, अशा नेत्याचं आज निधन झालं आहे. हे फार दुःखद बाब आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या पूर्ण पवार कुटुंबियाला हे दुःख पचवण्याची शक्ती देखील परमेश्वरानं दिली पाहिजे, एवढीच माझी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. सोबत अगदी जवळून तुम्ही काम केले आहे. राजकारणात अनेक चढउतार देखील येत असतात. मंत्रिमंडळात काम करताना राज्याशी संबंधित धोरण आखताना निर्णय घेताना काही वेळा अडचणी येतात. अशा वेळेला कोणता निर्णय घेताना अजित पवारांचा पाठिंबा कसा असेल त्यावर एखादी आठवण? नाही, अजितदादांचं नेतृत्व हे रोखठोक नेतृत्व होतं. ऑन दी स्पॉट काम करणारं नेतृत्व होतं. 25 वर्षामध्ये संघटनेमध्ये देखील त्यांनी मला काम करण्याची संधी दिली होती. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे उद्योगमंत्री झाल्यानंतर कशा पद्धतीनं कामकाज असलं पाहिजे ह्याचं अनेक वेळा मार्गदर्शन दादांनी मला केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट माझ्या राजकीय जीवनामध्ये पहिला जो 15 वर्षाचा टप्पा होता, 20 वर्षाचा टप्पा होता, हे सगळे राजकीय वर्ष मी अजितदादांबरोबर काढलेली होती. आणि म्हणून एक फार मोठं दुःख माझ्यासारख्या कार्यकर्त्याला झालेलं आहे. आणि अजितदादांचं जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणातली फार मोठी पोकळी आहे आणि ती कधीही भरून येऊ शकत नाही. आणि म्हणूनच मगाशी म्हटलं की पवार कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद ईश्वरानं दिली पाहिजे, एवढीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे. राजन साळवी यांनी देखील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनावर तीव्र शोक व्यक्त केला. कार्यकर्त्यातला शिस्तबद्ध नेत्याचा आज अस्त झाला असल्याची तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली. तुमचं आमचं सर्वांचं लाडकं नेतृत्व, अजितदादांचं अपघाती मृत्यू झाल्याची घटना कानावरती पडल्यानंतर मन सुन्न झालं, धक्का बसला. ही दुर्दैवी घटना पवार कुटुंबियांना, बारामतीकरांना नक्कीच जवळची आहे. पण आमच्यासारख्या महायुतीच्या कार्यकर्त्याला दुःख आणि वेदना देणारी घटना आहे. मी गेली 15 वर्ष विधानसभेमध्ये आमदार असताना कार्यकर्त्यामधला नेता, शिस्तबद्ध नेता असं मी अजितदादांना जवळनं पाहिलेलं आहे. असं एक नेतृत्व महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणातून अस्त झाल्याची घटना खूप वेदनादायी आणि दुःखद आहे. भविष्यातल्या काळखंडामध्ये नक्कीच ही दुर्दैवी घटना प्रसंग भरून निघणार नाही, असं मोठं नुकसान या देशाचं, महाराष्ट्राचं झालेलं आहे, पवार कुटुंबियांचं झालेलं आहे. मी स्वतः आणि माझा शिवसेना पक्ष त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. असं नेतृत्व निर्माण होणं नाही आणि म्हणून त्यांच्या दुःखामध्ये कुटुंबियांच्या, बारामतीकरांच्या, महाराष्ट्राच्या आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो. विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्याच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या दादा पर्वाचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असल्याची भावना मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली. विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार
त्याचं अत्यंत या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे. एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत. अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे आणि अशी दुर्दैवी घटना फार कोणाच्या आयुष्यात येऊ नये, परंतु विधिलिखित कोणाला टाळता येत नाही आहे. आणि आज अजितदादा गेले, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेवर महाड विधानसभा मतदारसंघाच्या नेत्या आणि माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. महाराष्ट्राचं एक अत्यंत झुंजार असं नेतृत्व आज हरपलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेली आहे. माझ्या वडिलांच्या निधनाचं दुःख जितकं होतं तितक्याच मोठ्या वेदना आणि दुःख आज मला पुन्हा एकदा या ठिकाणी झालेलं आहे. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे दादा आज आपल्यातनं हरपलेले आहेत. सगळ्यांनाच पोरकं करून आज दादा आपल्यातनं निघून गेलेले आहेत. ही भावना ही अत्यंत वेदनादायी आहे. पक्षाच्या संपूर्ण हा जो काही आपला परिवार आहे ह्याच्याकडून मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करते. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. राज्यसभेचे भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी ही भावना व्यक्त करत दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रार्थना केली. अपघाती दुःखद निधन झालं आहे. भाजपचे खासदार नेत्यावरून काय भावना व्यक्त झाली? आज सकाळी ती दुःखद बातमी आली आणि महाराष्ट्राचा एक कर्ता नेता आज तुमच्या आमच्यातून या ठिकाणी निघून गेला. घटना दुःखद तर आहेच, पण ती धक्कादायक देखील आहे. निवडणुकीच्या धावपळीमध्ये, या व्यस्तपणामध्ये कार्यक्रमांची जुळवाजुळव आणि लोकांना संबोधित करण्याच्या घाईपायी कशा पद्धतीच्या घटना घडू शकतात याचं दुर्दैवी हे या ठिकाणी असलेलं उदाहरण आहे. ज्यांना महाराष्ट्र माहिती होता, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय सामाजिक घटना ज्यांना माहित होत्या, महाराष्ट्राचा ज्यांचा खूप जवळून अभ्यास होता, अशा 2-4 पुढाऱ्यांपैकी दादा एक होते. दादा खूप मनमिळावू होते. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण होता. आमच्यासारखा नवोदित कार्यकर्ता ज्यावेळी विधिमंडळाचा जेव्हा सदस्य झाला तेव्हा बोलताना होणाऱ्या चुका व्यवस्थितरित्या समजावून देणं, आणि प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी सुद्धा त्यांनी लोकशाहीची मूल्य जपली पाहिजेत आणि सदनातील परंपरा त्यांना ज्येष्ठांनी अवगत करून दिल्या पाहिजेत, अशा विचारांचे ते इथे होते. खर तर एक जाणता आणि महाराष्ट्र जाणणारा आणि एक हरहुन्नरी स्पष्ट वक्ता आणि सरकारवर, प्रशासनावर कमांड असणारा आणि लोकांकरता मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असणारा नेता आज आपल्यातून हरपलेला आहे. मी, माझे कुटुंबीय आणि विशेषतः माझा पक्ष यांच्या, आम्ही सर्व मंडळी पवार कुटुंबियांच्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आणि अर्थातच तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या दुःखामध्ये या ठिकाणी आम्ही सामील आहोत. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आज एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी धडकली. अजितदादांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर मोठी शोककळा पसरली असून नियतीने महाराष्ट्रावर हा मोठा आघात केला आहे. सामान्यांचे प्रश्न अत्यंत तत्परतेने मार्गी लावणारा एक कार्यक्षम जनसेवक हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेचा मोठा धक्का राजाभाऊ ठाकूर यांना बसला असून त्यांना शोक अनावर झाला आहे. आज राजाभाऊंच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि शेकापचे जयंत पाटील उपस्थित राहणार होते.
मात्र लाडक्या नेत्याच्या निधनाचे वृत्त समजताच राजाभाऊ ठाकूर यांनी आपली संवेदनशीलता जपत सर्व प्रचार दौरे आणि जाहीर सभा तात्काळ रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महायुतीकडून काही ठिकाणी प्रचार सुरू असला तरी काँग्रेसने संवेदनशीलतेचा परिचय देत आजचे सर्व राजकीय कार्यक्रम स्थगित केले आहेत. आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र कोरका झाला असून राजाभाऊ ठाकूर यांनी अजितदादांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्याला वरती महाराष्ट्रावरती फार मोठा आघात झाला. काळाने फार मोठा आपल्यावरती आघात केला. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यात नाही हे पटतच नाही. खरं तर त्यांचा जो विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, खरोखर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे. एक उमदं व्यक्तिमत्व आणि खरोखर अगदी लहानातल्या कार्यकर्त्यासाठी काम करणारा आणि वेळप्रसंगी एखाद्यावरती कोणता प्रसंग आला तर स्वतः कोणताही अधिकारी असेल, अगदी पोलीस शिपाई असो किंवा SP असो किंवा कोणताही तलाठी असो किंवा कलेक्टर असो, त्याला डायरेक्ट फोन लावणारे अजितदादा हे आज आपल्यातून निघून गेले. खरोखर दुर्दैव आहे आपलं महाराष्ट्राचं का असा नेता आपल्यातून जो गेला. म्हणजे खरोखर आपल्याला म्हणजे खरोखरच मला शब्द फुटत नाहीत की काय बोलावं. आणि त्यांचं जे कार्य होतं म्हणजे बेधडक काम ते जे करत होते, जनतेसाठी जे अतिशय काही चांगले निर्णय घेत होते, खरोखर आपल्या म्हणजे महाराष्ट्रावरती म्हणजे शोककळा अवतरली आहे. आज तुमच्या प्रचार सभा होत्या काय रद्द केलेलं? काय झालं खरं ज्या ठिकाणी आज बघा नियतीला काय मान्य असं आपल्याला पण माहिती नाही. आजच्या घडीला खरोखर संध्याकाळी ह्या इथे महाराष्ट्राचे आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ, तसेच भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्यांची म्हणजे माझ्याच आणि माझ्या सोबतच्या सहकारी जे उमेदवार आहेत यांच्यासाठी प्रचार सभा होती. आज प्रचार दौरे होते, बरेच काही कार्यक्रम होते. त्याचे कार्यक्रम पण आज माझ्या इथे आलेला होता. आणि म्हणजे बघा नियतीला कधी कधी काय मान्य असं आपल्याला पण माहिती नाही. आज सकाळीच या इथे ही दुर्दैवी घटना घडली. आणि ठीक आहे बघा, भले जरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी असतील, काँग्रेसला एक विचारधारा आहे आणि काँग्रेसच्या विचारधारेनुसार मी स्वतः सकाळी हर्षवर्धन सपकाळ साहेबांना जशी बातमी आली तसा मेसेज केला आणि फोनवर देखील बोलणं झालं. आणि त्यांनी सांगितलं नाही अगदी बरोबर निर्णय तुम्ही घेतलेला आहे. आजच्या सभा आजचे प्रचार दौरे आपण रद्द केलेत, ते खरोखर आपलं म्हणजे योग्य निर्णय झाला असं त्यांनी सांगितलं. आणि कसं आहे, भले अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करत होते, आम्ही काँग्रेस पक्षासाठी काम करत असू, माझे वडील माजी आमदार जरी काँग्रेस पक्षाचे आमदार होते, तर त्यांच्या विचारसरणीप्रमाणे आणि त्यांचा मुलगा म्हणून मी हे सर्व प्रचार दौरे आणि आजच्या सभा जाहीर सभा सर्वच्या सर्व आम्ही कॅन्सल केलेल्या आहेत, रद्द केलेल्या आहेत. आपल्याला माहिती असेल मी माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचा मुलगा आहे. सर्वांची विचारसरणी आणि वडिलांच्या माझ्या विचारसरणीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण विचारलेला प्रश्न खरोखर योग्य का अयोग्य ते मला माहिती नाही. आज ज्या महायुतीच्या घटक पक्ष जे अजितदादांबरोबर काम करत होते त्यांचे नेते, त्यांच्यातले काही आमदार या इथे प्रचार दौऱ्यामध्ये अगदी म्हणजे आपण बघाल तर सक्रिय आहेत किंवा त्यांनी भाग घेतलेला आहे. परंतु त्यांनी काय करायचं तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आजच्या दिवसाचे सर्व आमचे कार्यक्रम जेवढे आहेत इथे होणारी जी प्रचार सभा होती, ज्याला हर्षवर्धनजी सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष येणार होते, भाई जयंत पाटील येणार होते, ती सभा आणि त्याचबरोबर आजचे माझे सर्वच्या सर्व प्रचार दौरे आम्ही रद्द केलेले आहेत. राजापूर तालुक्यातूनही अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि अनेक संघटनांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज सकाळी 9:15च्या सुमारास महाराष्ट्रातील कणखर नेतृत्व आपल्या राज्याचं माननीय श्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. मागील जवळपास 2 ते 3 दशकं आपल्या राज्याचं ते नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या वेगळ्या अशा कार्यशैलीमुळे ते जनतेच्या मनामनात आदराचं स्थान प्राप्त झालेलं असं नेतृत्व आज आपल्यामध्ये नाही. तरी ही एक खूप मोठी पोकळी आपल्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे आणि ह्या घटनेमधून आम्ही आत्ताच सर्व सावरण्याचा प्रयत्न करतोय.
आमची राजापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशन तसंच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन या दोन्ही संघटनांतर्फे आपल्या लाडक्या दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेत अपघाती निधन झालं. ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे. आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रामध्ये च्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणे खूप कठीण आहे. आज एक क्रियाशील राज्यकर्ता गमावला असं आपण म्हणायला हरकत नाही. राजापूर तालुका व्यापारी संघातर्फे त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राजापूर तालुका रिक्षा चालक मालक संघटना राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके दादा, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र दादा या नावाने ओळखतो अशा अजितदादा पवार यांचं विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे. तमाम रिक्षा चालक मालकांच्या वतीने ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, एक महाराष्ट्रातलं एक कणखर नेतृत्व, सर्व समाजाभिमुख नेतृत्व, आणि जेव्हा अखंड महाराष्ट्र झोपलेला असायचा त्यावेळेला ज्यांच्या दिवसाची सुरुवात व्हायची आणि जनतेसाठी सदैव झटत राहणारं नेतृत्व आज आपल्यातून गेलं आहे, याचं अति दुःख आम्हाला होतं आहे. रिक्षाचालकांच्या प्रश्नाच्या प्रती देखील दादा सदैव अग्रेसर असायचे. असे हे चांगलं उमदं नेतृत्व महाराष्ट्रातून गेले. हे महाराष्ट्र दुर्दैव आहे. कधी भरून न येणारं नुकसान हे महाराष्ट्रात झालेलं आहे. तमाम रिक्षाचालकांच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर अत्यंत तीव्र शब्दात शोक व्यक्त केला आहे. अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच म्हात्रे यांना मोठा धक्का बसला आणि त्या कॅमेऱ्यासमोर भावूक झाल्या. कालच मंत्रालयात त्यांची आणि दादांची भेट झाली होती. सुमारे अर्धा तास त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. मात्र हीच त्यांची शेवटची भेट ठरेल याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. आज अतिशय दुःख होत आहे की कालच मी आणि अजितदादा माननीय मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनला आम्ही बसलो होतो आणि दादा मस्ती करत होते, निवांत होते. दादाने विचारलं कशा आहेत ताई. प्रत्येक वेळ भेटल्यावर पहिलं ताई विचारणार. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला आत्ताच 20 तारखेला सकाळी पहाटे 7 वाजता फोन केला. खूप खूप शुभेच्छा आणि खूप बोलायचे दादा. म्हणजे एक प्रेमळ स्वभावाचा, एक उमदा असा नेता जो सर्वसामान्यासाठी वाटायचा. मी 17 वर्ष दादांसोबत राष्ट्रवादीत काम केलं, पण कार्यकर्त्यांच्या मागे नेत्यांनी कसं उभं राहावं ते अजितदादांकडनं शिकायला पाहिजे होतं. शॉक बसला. म्हणजे खरंच वाटत नाही किती वेळ की असं काही अजून असं वाटतं की त्या विमानात दादा नसावे. शेवटची भेट तुमची कधी झाली? कालच शेवटची भेट झाली. कालच आम्ही अर्धा तास आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे गप्पा मारत होतो, मस्ती करत होते. बबनराव पाचपुते यांच्या मुलाला बोलवलं, तुझा साखर कारखाना कसा चाललाय. प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांची काळजी, त्यांचे प्रश्न. दादांचा स्वभाव नाही पाण्याप्रमाणे होता. दिसायला वरून पणसासारखा, आतून गोड, कडक शिस्तीचे होते. अधिकाऱ्यांवर वचक होता. कुठलं काम जर घेऊन गेलो तर त्या अधिकाऱ्यांना ते सांगायचे अशा भाषेत की त्या अधिकाऱ्याला ते काम करावं लागायचं. चूक असेल तर त्यांना चुकीचं काम बिलकुल सहन नाही व्हायचं. स्पष्ट वक्ता होता तो. त्यावेळी लोकांना कसं असतं, स्पष्ट बोलणारी माणसं आवडत नसतात, पण ते नेहमी म्हणायचे कार्यकर्त्याचा वेळ जाऊ नये, कार्यकर्त्याला परत यायला लागू नये, खर्च होऊ नये. म्हणजे स्पष्टच बोलायचे. होणार काम असेल तर हो, नसेल तर सरळ नाही. उगाच गोल गोल फिरवत नाही बसायचे. त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. शिस्त. काय आठवणी अजून जुन्या वगैरे? आठवणी खूप आहेत त्यांच्या सांगण्यासारख्या. म्हणजे मला अजून आठवतं त्यांची एक आठवण की त्यांचा वाढदिवस होता आणि मी त्यांच्या घरी गेली होती आणि फुलांच्या पाकळ्या त्यांनी स्वतः उचलल्या सगळ्या. त्यांना स्वतःचं बाथरूम सुद्धा ते स्वतः साफ करायचे. त्यांना इतकी स्वच्छतेची आवड होते आणि शिस्तप्रिय. 7ला ते तयारीत असायचे. पूर्वी दर गुरुवारी सकाळी 7ला आम्हाला ते भेटायचे पार्टी कार्यालयात. 7 म्हणजे 7, 7चं 7:15 झालं तर त्याचा नंबर मागे असायचा.
7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत ते महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना भेटायचे. आता सुद्धा सभेला चालले होते त्या पहाटे उठून. आणि मला सकाळी अंदाजच आला ज्यावेळी विमान कोसळले, बघितलं टीव्हीवर. आणि माझ्या घरच्यांना म्हणाली दुःख असणार. हे नेते मंडळी स्वतःची का काळजी घेत नाही? माननीय मुख्यमंत्री आहेत आमचे, देवाभाऊ असतील, इतर आमचे नेते असतील, इतर पक्षाचे नेते असतील, त्यांनी ही काळजी तर घेतली पाहिजे ना. एक तर रात्र प्रवास, सकाळी विमानांचा प्रवास धुक्यातून करायचा, मध्ये हेलिकॉप्टर असेल, विमान असेल, स्वतःची काळजी घ्यायची नाही. किती क्षुल्लक कारणामुळे आज हा अपघात झालेला आहे. तरुण तडफदार अजितदादा या महाराष्ट्राला आज खूप त्यांची गरज होती. सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांना पोरकं करून गेले ते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे बारामती येथे एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. या अत्यंत धक्कादायक बातमीमुळे संपूर्ण राज्यावर सध्या मोठी शोककळा पसरली असून नवी मुंबईतील APMC फळ मार्केटमधील सर्व व्यापाऱ्यांनी आणि माथाडी कामगार बांधवांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. अजितदादांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच मार्केट परिसरात सर्वत्र शांतता पसरली. लाडक्या नेत्याच्या सन्मानार्थ आणि दुखवट्या प्रित्यर्थ नवी मुंबईतील APMC फळ मार्केट गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. फळ मार्केटच्या सर्व स्तरातील व्यापारी आणि कामगार बांधवांनी एकत्र येत आपल्या लाडक्या जननेत्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. या 1 दिवसाच्या बंदमुळे मार्केटमधील सर्व प्रकारचे व्यवहार पूर्णतः ठप्प राहणार आहेत. दादांच्या अकाली जाण्याने राजकीय क्षेत्रासह महाराष्ट्रातील सामान्य जनतेचेही न भरून निघणारे मोठे नुकसान झाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. लांजा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 10 उमेदवारांनी आपली नावे मागे घेतली आहेत. यामुळे आता मुख्य लढत ही शिवसेना शिंदे गट विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात थेट आणि अटीतटीची होणार असल्याचे दिसून येत आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लांजा, तालुका लांजा इथे 47 आसगेमध्ये माघार कोणीच घेतलेली नाहीये. 2 उमेदवार आहेत, निवडणूक लढवत आहेत. 93 आसगेमध्ये 1 माघार आहे, 3 उमेदवार आहेत. 94 1 माघार आहे, 3 उमेदवार आहेत. 48 भांबेडमध्ये 1 माघार आहे, 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 95 माघार नाही आहे, एकूण टोटल 4 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 96 2 माघार आहेत, 4 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 49 1 माघार आहे, 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 97 1 माघार आहे, 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 98 2 माघार आहे, 3 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 50 2 माघार आहे, 3 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 99 2 माघार आहे, 2 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 100 1 माघार आहे, 5 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. अशा पद्धतीनं एकूण गटामध्ये 9 उमेदवार निवडणूक लढवत आहेत, 4 माघार आहे आणि गणांमध्ये टोटल 10 माघार आहे आणि 26 उमेदवार निवडणूक लढवत आहे. लांजा पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीकरता मी सर्व मतदारांना आवाहन करते की त्यांनी 5 फेब्रुवारीला स्वतः मतदानाकरिता उपस्थित राहावं आणि सर्वांना प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती करते की त्यांनी कायदा सुव्यवस्था राखावं, योग्य वातावरणामध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडावी व प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावं. धन्यवाद. पेण तालुक्यातील वडखळ जिल्हा परिषद गटातून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय जनार्दन जांभळे आणि पंचायत समिती गणातून ललिता निलेश म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचाराचा दणक्यात शुभारंभ झाला आहे. वडखळ येथील ऐतिहासिक श्री क्षेत्रेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून या मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना आणि महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना उमेदवार संजय जांभळे यांनी विरोधकांवर तोफ डागली. ते म्हणाले की खरा दानधर्म करणारा कधीही त्याचे प्रदर्शन करत नाही. जनतेला आज त्यांच्या अडीअडचणीत धावून येणारा खंबीर आणि हक्काचा माणूस हवा आहे. केवळ पोकळ आश्वासने देणाऱ्यांना जनता नाकारून शेकापच्या उमेदवारांनाच विजयी करेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रचाराच्या निमित्ताने वडखळ विभागात भव्य रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये शेकडो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. जयंतभाई पाटील यांच्या आशीर्वादाने शेकाप पुन्हा एकदा विजयासाठी सज्ज झाली आहे.
आज आपण इथे वडखळवाशी जिल्हा परिषद गटामध्ये उपस्थित जे आमचे उमेदवार आहेत, संजय जांभळे साहेब, त्याचबरोबर ललिता म्हात्रे पंचायत समितीच्या आपल्या उमेदवार आहेत, यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज आपण इथून केलेला आहे. इथल्या सर्व जनमानसामध्ये जो विचार होता की सरकारची, इथले जे सत्तेमध्ये जी लोक होती त्यांच्या निष्क्रियतेला कंटाळून त्यांनी जी मागणी केली होती त्या प्रकारचे उमेदवार आपण आज इथे दिलेले आहेत. आणि महाविकास आघाडीच्या वतीने, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने हे उमेदवार इथे देण्यात आलेले आहेत. त्यांचं कार्य, संजय जांभळे साहेबांचं कार्य आपण इथे पूर्वी देखील पाहिलेलं आहे. प्रशासनावरती अतिशय चांगली पकड असलेलं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून त्यांनी अनेक साऱ्या विषयांना हात घालून ते प्रश्न सोडवलेले आहेत. त्यांच्यासारखं अनुभवी व्यक्तिमत्व इथे आज उमेदवारी करतंय आणि त्याच्यामुळेच आपण इथे पाहू शकता की एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर मतदार जमले होते. जनसामान्यांमध्ये ज्या प्रकारचा याच्यामध्ये उत्साह पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आजच आपल्याला सांगता येईल की ह्या उमेदवारीतनं आपल्याला यश इथे मिळणारच आहे. त्याच प्रकारचा प्रतिसाद इथे ललिता म्हात्रे यांना देखील पंचायत समिती गणामधनं मिळतोय. तर त्या प्रसंगी इथे सर्वजण जे उपस्थित राहिले त्यांचे देखील आभार. आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या प्रकारचे प्रश्न आहेत त्याचे विचार आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. दापोली तालुक्यातील वाकवले येथे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी एकत्र येत बस थांब्याजवळ कला पथकाच्या माध्यमातून जनजागृती केली. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार राबवण्यात आलेल्या या अभियानात शिक्षकांनी सुरेल गीते सादर करून नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. या कला पथकात संतोष सकपाळ, बाबू घाडीगावकर, महेश गिमवणेकर, नितीन गुहागरकर, स्मिता कदम, अस्मिता बालगुडे, संजीवनी लाडे आणि संजय मेहता यांचा सक्रिय सहभाग होता. गट शिक्षण अधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पथक प्रमुख गुलाबराव गावित यांच्या नेतृत्वाखाली हा स्तुत्य उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असे कळकळीचे आवाहन यावेळी शिक्षकांनी केले. या उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे. की सर्वजण नवमतांना हो आता संधी मिळाली, 5 तारीख ठरली, संधी मिळाली, मत देण्यास हो आपले आहे स्वातंत्र्य मनाला, नको होण्या पश्चाताप नंतर तुमच्या जीवाला. या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबण्याची. भेटूयात पुढील बातमीपत्रात. तुम्ही पाहत रहा माझे कोकण.